नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पंकज जगताप ऑनलाईन लेक्चरच्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 21 कॉन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट या टॉपिकच्यावर MCQची प्रॅक्टिस केली होती. तर ते लेक्चर ज्या विद्यार्थ्यांनी मिस केले त्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर जरूर अटेंड करावं. आजच्या लेक्चरमध्ये आपण MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. AS14 अकाउंटिंग फॉर अमलगमेशन या टॉपिकच्यावर MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण MCQच्या प्रॅक्टिसला सुरुवात करूया. स्टेट वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. सगळ्यात सुरुवातीला आपण ट्रू ऑर फॉल्स चे क्वेश्चन बघणार आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर 1, अ न्यू कंपनी नीड नॉट टू बी फॉर्म इन केस ऑफ एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनच्या केसमध्ये नवीन कंपनी स्थापन करण्याची गरज नसते असं आपल्याला या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्याला सांगायचे ते बरोबर आहे का चुकीचं आहे. एकदम छान क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनच्या सोबत एखादी कन्सेप्ट पण आपल्याला बघता येईल. कन्सेप्ट कोणती? अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये आपण बघितलं, नाव जरी अमलगमेशन असलं अकाउंटिंग स्टँडर्डचं तरी पण त्याच्यामध्ये 3 कन्सेप्ट आहेत. सगळ्यात पहिली अमलगमेशन, दुसरी ॲब्सॉर्प्शन आणि तिसरी एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. एक शॉर्टमध्ये आपण क्विकमध्ये बघूयात ह्या अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनच्या केसेसमध्ये काय होत असतं. तर सगळ्यात पहिली केस बघूया आपण अमलगमेशन. अमलगमेशनच्या केसमध्ये काय होतं, 2 कंपनी एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल ए नावाची एक कंपनी आणि बी नावाची एक कंपनी. तर त्यांचं अमलगमेशन झालं तर AB लिमिटेड अशी एक नवीन कंपनी स्थापन होती. सुरुवातीला काय, ए नावाची एक कंपनी स्वतंत्र आहे आणि बी नावाची एक कंपनी स्वतंत्र आहे. त्या दोन्ही कंपनी एकत्र येतात आणि नवीन कंपनी स्थापन करता येतात. मग AB लिमिटेड नाव असेल किंवा काही नाव देतील ते, PQR लिमिटेड, तर एक नवीन कंपनी स्थापन होती. हे झालं अमलगमेशनची केस. दोन्ही कंपनी एकत्र येऊन एक तिसरी नवीन कंपनी स्थापन करणं म्हणजे अमलगमेशन. आता आपण बघूया ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शनच्या केसमध्ये काय होतं, एक मोठी कंपनी असती आणि एक छोटी कंपनी असती. समजा एक P नावाची कंपनी आणि एक Q नावाची एक कंपनी. समजा P नावाची कंपनी मोठी आहे, मार्केटमध्ये तिचं नाव चांगलं आहे, गुडविल आहे, तिचा व्यवहार टर्नओव्हर पण चांगला आहे. आणि B नावाची एक कंपनी आणि तिचं पण काम करण्याची पद्धत सेम आहे, पण त्यांचं ट्रान्झॅक्शन खूप छोटं आहे, नाव पण छोटं आहे आणि टर्नओव्हर पण छोटं आहे. तर त्या दोघांना समजा ॲब्सॉर्प्शन करायचं आहे. तर मग P नावाची जी मोठी कंपनी ती काय म्हणती, आपण अमलगमेशन करण्यापेक्षा मीच तुला ॲब्सॉर्प्शन करतो, मी तुला टेक ओव्हर करतो, मी तुला परचेस करतो, कारण माझं ऑलरेडी मार्केटमध्ये नाव आहे, माझं ऑलरेडी चांगल्या पद्धतीने नाव मार्केटमध्ये सेट झालेलं आहे. तर नवीन कंपनी करण्यापेक्षा मी तुला टेक ओव्हर करतो आणि तू माझ्या अंडर येऊन काम कर. तर त्या केसमध्ये एक नवीन कंपनी स्थापन होत नाही. जी मोठी कंपनी तिचंच नाव राहतं आणि त्याच्या अंडर छोटी कंपनी एकत्र येते आणि ती छोटी कंपनी त्या मोठ्या कंपनीच्याच नावाखाली काम करते. आलं लक्षात? हे झालं ॲब्सॉर्प्शनची केस. आता आपण बघूया तिसरी केस, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनच्या केसमध्ये काय होतं, एखाद्या कंपनीचं काम चालू आहे, मार्केटमध्ये बरेच दिवस काम चालू आहे आणि त्यांचं समजा नाव खराब झाले काही कारणामुळे आणि त्यांना बिझनेस पण चेंज करायचा नाही, तोच बिझनेस करायचा आहे. तर मग ते काय करतात की नावच बदलतात. मग त्या केसमध्ये समजा एखाद्या कंपनीचं नाव PQR आहे, मग त्यांनी ठरवलं की आपल्या कंपनीचं नाव बदलायचं आहे, PQRच्या ऐवजी ABC लिमिटेड आपलं नाव करायचं आहे. तर मग त्यांना काय करायला लागणार, कायदेशीर प्रोसेस फॉलो करायला लागणार, रजिस्ट्रेशन वगैरे सगळे ती प्रोसेस केल्यानंतरनं त्यांची कंपनीचं नाव चेंज होणार. म्हणजे त्या ठिकाणी ती प्रोसेस फॉलो केल्यानंतरनं नवीनच कंपनी त्यांना फॉर्म करायला लागणार. आतमध्ये ट्रान्झॅक्शन जरी सेम असले तरी कायदेशीररित्या ती कंपनी नाव चेंज होणार आणि म्हणजेच ती नवीन होणार. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण आत्ता 3 केसेस बघितल्या. सगळ्यात पहिले अमलगमेशन, त्याच्यामध्ये नवीन कंपनीची स्थापना होती. ॲब्सॉर्प्शन, त्याच्यामध्ये नवीन कंपनीची स्थापना होत नाही, जी कंपनी मोठी आहे त्या कंपनीच्याच नावाने व्यवहार चालतो. त्यानंतर आता आपण तिसरी कंडिशन बघितली, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनच्या केसमध्ये काय होतं, नाव चेंज होतं, आतमध्ये कंपनी तीच असती पण नाव चेंज केल्यामुळं रजिस्ट्रेशन त्या कंपनीचे कायदेशीर प्रोसेस फॉलो करून नाव चेंज केल्यामुळं त्या कंपनीला नवीन कंपनी त्या ठिकाणी स्थापन होती कायद्याच्या दृष्टिकोनातून. त्यामुळं एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनच्या केसमध्ये नवीन कंपनीची स्थापना होती.
तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला, अ न्यू कंपनी नीड नॉट टू बी फॉर्म इन केस ऑफ एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनच्या केसमध्ये नवीन कंपनी स्थापन होत नाही असं या प्रश्नामध्ये सांगितले. मग आता सांगा, आता कन्सेप्ट सांगून झालेत, या प्रश्नाचं उत्तर काय असणार, तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे फॉल्स. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनच्या केसमध्ये नवीन कंपनीची स्थापना होती. लक्षात काय काय सांगितलं होतं मी, अमलगमेशन, यस अमलगमेशनच्या केसमध्ये नवीन कंपनीची स्थापना होती, 2 कंपनी एकत्र येऊन तिसरी नवीन कंपनी स्थापना होती. ॲब्सॉर्प्शनची केस, ॲब्सॉर्प्शनच्या केसमध्ये नवीन कंपनीची स्थापना होत नाही, जी मोठी कंपनी ती छोट्या कंपनीला ॲब्सॉर्ब करते आणि मोठ्या कंपनीच्याच नावाने ते ट्रान्झॅक्शन करतात पुढे जाऊन. त्यानंतर एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन केसमध्ये नाव चेंज केलं जातं आणि कायदेशीरदृष्ट्या ती कंपनी नवीन कंपनी म्हणून स्थापन होते. आलं लक्षात. त्यामुळं क्वेश्चन नंबर 1चं राईट आन्सर आहे फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 2, द टर्म ट्रेड लायबिलिटीज इन्क्लूड डिबेंचर अँड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर. ट्रेड लायबिलिटीमध्ये डिबेंचर आणि आउटस्टँडिंग डिबेंचर हे आयटम इन्क्लूड होतात का, असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ट्रेड लायबिलिटीमध्ये डिबेंचर आणि इंटरेस्ट आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर इन्क्लूड होतात. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे फॉल्स. ट्रेड लायबिलिटीमध्ये या गोष्टी येत नाहीत. मग ट्रेड लायबिलिटीमध्ये कोणत्या गोष्टी येतात, फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, बिल्स पेबल हे आयटम ट्रेड लायबिलिटीमध्ये येतात. मग हे क्वेश्चनमध्ये जे विचारलं होतं डिबेंचर, आउटस्टँडिंग डिबेंचर हे कुठं जातं, तर हे कुठले आयटम आहेत, करंट लायबिलिटी किंवा लॉंग टर्म लायबिलिटीचे हे आयटम आहेत, हे ट्रेड लायबिलिटीचे आयटम नाहीत. त्यामुळं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फॉल्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3, लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय द न्यू कंपनी आर जनरली नॉट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. ज्या लायबिलिटीज आहेत त्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर होत नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मग हे बरोबर आहे का चूक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रू. हे बरोबर आहे. रिअलायझेशन अकाउंटला आपण फक्त ॲसेट्स घेतो आणि ॲसेटचे त्या ठिकाणी आपण व्हॅल्युएशन करतो. बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोघांमधला काय डिफरन्स असेल तो आपण रिअलायझेशन अकाउंटमध्ये कॅल्क्युलेशन करतो. त्या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंटला आपण लायबिलिटी घेत नाही. त्यामुळं क्वेश्चन नंबर 3चं राईट आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 4, accumulated profit and loss are transferred to realization account in case of amalgamation of company with another company. अमलगमेशनच्या केसमध्ये रिअलायझेशन अकाउंटला ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट व लॉस ट्रान्सफर केला जातो असं सांगितलेले. तर या प्रश्नाचं उत्तर बघूयात आपण. या प्रश्नाचं उत्तर आहे फॉल्स. रिअलायझेशन अकाउंटला आत्ताच बघितलं होतं आपण, रिअलायझेशन अकाउंटला काय ॲसेट्स घेतलं जातात, लायबिलिटी पण नाही आणि प्रॉफिट अँड लॉससुद्धा नाही. ॲसेटचे आपण बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोघांमध्ये बायफर्गेशन रिअलायझेशन अकाउंटला घेतो, रिअल अकाउंट त्याची घेतो आणि त्याचं रिअलायझेशन अकाउंट करून आपण अमलगमेशनची प्रोसेस पुढे पार परत असतो. कारण जर बुक व्हॅल्यूच्या हिशोबाने आपण जायचं म्हणलं तर काही ठिकाणी असं होऊ शकतं की एखादी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगची बुक व्हॅल्यूमध्ये डेप्रिसिएशन होऊन व्हॅल्यू कमी झाले आणि ॲक्च्युली मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये त्या बिल्डिंगची व्हॅल्यू खूप जास्त आहे बुक व्हॅल्यूपेक्षा. तर मग त्या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट कामाला येतं आणि आपण रिअलायझेशन अकाउंटमध्ये त्या बिल्डिंगची जी मार्केट व्हॅल्यू, जी रिअल व्हॅल्यू ती आपण रिअलायझेशन अकाउंटला घेतो आणि पुढे जाऊन आपण अमलगमेशनची प्रोसेस फॉलो करत असतो. त्यामुळं क्वेश्चन नंबर 4चं राईट आन्सर आहे फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 5, अ कंपनी हॅज टू बी फॉर्म इन केस ऑफ ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन्स लेक्चरच्या सुरुवातीच्या पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघितलं आपण. हा क्वेश्चन काय सांगतोय, अ न्यू कंपनी हॅज टू बी फॉर्म इन केस ऑफ ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शनच्या केसमध्ये नवीन कंपनी स्थापन होते असं या ठिकाणी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. आपण लेक्चरच्या पहिल्याच सुरुवातीला बघितलं होतं अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. त्यात मी काय काय सांगितलं होतं, अमलगमेशनमध्ये 2 कंपन्या एकत्र येऊन नवीन कंपनी स्थापन होते. ॲब्सॉर्प्शनमध्ये एक मोठी कंपनी छोट्या कंपनीला ॲब्सॉर्ब करते आणि नवीन कंपनी स्थापन होत नाही, जी मोठी कंपनीने ॲब्सॉर्ब केले त्याच नावाखाली व्यवहार चालतो. आणि तिसरं बघितलं होतं एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, त्यात नाव चेंज होतं आणि नवीन कंपनीची स्थापना होते कायद्याच्या दृष्टिकोनातून.
तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, अ न्यू कंपनी हॅज टू बी फॉर्म इन केस ऑफ ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शनच्या मध्ये नवीन कंपनी स्थापन होती का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फॉल्स. ॲब्सॉर्प्शनच्या केसमध्ये नवीन कंपनीची स्थापना होत नाही. जी कंपनी मोठी कंपनी ती छोट्या कंपनीला ॲब्सॉर्ब करते, टेक ओव्हर करते, परचेस करते आणि त्यानंतर मोठ्या कंपनीच्याच नावाने पुढचे ट्रान्झॅक्शन होतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. स्टेट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर. आता आपल्याला क्वेश्चन्स समोर असणारे आणि त्याचे पर्याय आपल्यासमोर येणार आहेत. त्यातला जो योग्य पर्याय आहे, जो राईट आन्सर आहे, जे बरोबर आन्सर आहे, ते आपल्याला निवडायचं आहे. त्यातला पहिला क्वेश्चन, अक्युम्युलेटेड प्रॉफिट इन्क्लूड्स. अक्युम्युलेटेड प्रॉफिटमध्ये काय इन्क्लूड होतो? ऑप्शन ए बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन, ऑप्शन बी इन्शुरन्स फंड, ऑप्शन सी एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड. ए बी सी असे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. ॲक्युम्युलेटेड प्रॉफिटमध्ये इन्क्लूड काय होतं? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इन्शुरन्स फंड. इन्शुरन्स फंड आहेत ते ॲक्युम्युलेटेड प्रॉफिटमध्ये इन्क्लूड होतात. क्वेश्चन नंबर 1चं राईट आन्सर आहे बी. नेक्स्ट बघूयात. क्वेश्चन नंबर 2, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर ट्रान्सफर बाय द वेंडॉर कंपनी ॲट द टाईम ऑफ ॲब्सॉर्प्शन टू. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जे आहेत, सगळ्यात पहिलं आपण लक्ष देऊन समजून घेऊया प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे काय. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे काय, एक उदाहरण देतो, त्याच्यावरनं तुम्हाला लगेच समजून येईल. सपोज 10-15 जण एकत्र आलेत आणि ते प्रमोटर झालेत आणि त्यांनी ठरवलं की आपण एखादी कंपनीची स्थापना करायची. मग आता 10-15 जणांनी एकत्र आल्यानंतर ठरवले कंपनीची स्थापना करायची, तर कंपनी लगेच स्थापन होणार आहे का? नाही. त्यासाठी प्रोसेस करायला लागणार, त्यासाठी खर्च करायला लागणार. वकिलाकडे जा, रजिस्ट्रेशनचा खर्च कर, रजिस्ट्रेशनची प्रोसेस फॉलो कर, डॉक्युमेंटेशन जमा कर, कंपनीचं नाव काय ठेवायचे, जागा कुठं बघायचे, त्यासाठी ट्रॅव्हलिंग असेल, ट्रान्सपोर्ट, सगळ्या गोष्टी करायला लागणार, मीटिंग घ्यायला लागणार, त्याचा खर्च असेल, हे सगळ्या गोष्टी करायला लागणार. तर त्या खर्चाला आपण म्हणतो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. म्हणजे सुरुवातीचा खर्च, कंपनीला जन्माला घालण्याचा जो खर्च आहे, त्या खर्चाला आपण म्हणतो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. मग ॲब्सॉर्प्शनच्या टायमाला जो असा खर्च होतोय, तो खर्च आपण कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करणार, असं या ठिकाणी क्वेश्चन आहे. ऑप्शन ए आहे पर्चेसिंग कंपनीज अकाउंट, ऑप्शन बी आहे रिअलायझेशन अकाउंट, ऑप्शन सी आहे इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. जो काय प्रमोटर लोकांनी खर्च केला त्या खर्चाच्या बदल्यात त्यांना काय मिळतं? कंपनीकडनं इक्विटी शेअर्स. जो काय खर्च केला आहे तो खर्च त्यांना मिळतो कशा स्वरूपात? इक्विटी शेअर्सच्या स्वरूपात. इक्विटी शेअर्स ते त्यांच्या नावाने मग इक्विटी शेअर करून घेतात, जेवढा खर्च झाला आहे तेवढ्या खर्चाचा हिशोबाने. त्यामुळं क्वेश्चन नंबर 2चं राईट आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 3, द शेअर कॅपिटल टू द एक्सटेंट ऑलरेडी हेल्ड बाय द पर्चेसिंग कंपनी इज क्लोज बाय द वेंडॉर कंपनी बाय क्रेडिटिंग टू इट. या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे? एखाद्या कंपनीला परचेस करते, तर सपोज ए कंपनी आहे आणि ती बी कंपनीला परचेस करते आणि ए कंपनीचे ऑलरेडी बी कंपनीमध्ये सपोज 10% किंवा 20% समजा शेअर्स आहेत. आपण 20% उदाहरण घेऊया. ए कंपनीचे ऑलरेडी 20% शेअर्स बी कंपनीचे ए कंपनीने खरेदी करून ठेवलेले आहेत आणि आता सिच्युएशन अशी झाली की ए कंपनी बी कंपनीला पूर्णपणे परचेस करते, 100% ॲक्वायर करायला निघाले. मग जे ऑलरेडी शेअर्स परचेस करून ठेवलेले होते त्या शेअर्सचं अकाउंटिंग काय होणार? ते क्रेडिटिंग कशाला जाणार? या ठिकाणी ते आपल्याला विचारलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. ऑप्शन ए इन्व्हेस्टमेंट अकाउंट, ऑप्शन बी पर्चेसिंग कंपनीज अकाउंट, ऑप्शन सी इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पर्चेसिंग कंपनीज अकाउंट. जे काय आहेत क्रेडिटिंग होणार पर्चेसिंग कंपनीज अकाउंटला. क्वेश्चन नंबर 3चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 4, 2 कंपनीज ए लिमिटेड अँड बी लिमिटेड गो इनटू लिक्विडेशन टू फॉर्म अ न्यू कंपनी सी लिमिटेड इज अ केस ऑफ. एकदम सिंपल क्वेश्चन. ए लिमिटेड आणि बी लिमिटेड दोन्ही लिक्विड झाल्या आणि त्यांनी ठरवलं सी लिमिटेडची स्थापना करायची. म्हणजे काय? ही कोणती केस आहे? आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण पर्याय बघूयात. ॲब्सॉर्प्शन, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन
आणि अमलगमेशन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, पर्याय बघायची सुद्धा आवश्यकता नाही. ए आणि बी दोन कंपन्या एकत्र येऊन तिसरी कंपनी स्थापन केली सी लिमिटेड. तर ही कोणती केस आहे? ही केस आहे ऑप्शन सी, अमलगमेशन. अमलगमेशनची ही केस आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 14 AS 14 अकाउंटिंग फॉर अमलगमेशन या टॉपिकच्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने MCQची प्रॅक्टिस केलेली आहे. याच्यामध्ये आपण काही पॉईंट्स बघितलेले. ते पॉईंट्स कोणते? अमलगमेशन म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय. एकदा आपण क्विकमध्ये बघूयात, पुन्हा एकदा रिवाईज करूयात. अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनची काय केस असते. सगळ्यात पहिलं आपण बघूयात अमलगमेशन. अमलगमेशनच्या केसमध्ये काय होतं? दोन कंपन्या एकत्र येऊन एक नवीन कंपनी स्थापन करतात. ए लिमिटेड स्वतंत्र कंपनी, बी लिमिटेड स्वतंत्र कंपनी, दोन्ही एकत्र आले आणि सी लिमिटेडची स्थापना केली. या केसमध्ये काय झालं? नवीन कंपनी फॉर्म झाली. पुढचं बघूया आपण ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शनच्या केसमध्ये काय होतं? जी मोठी कंपनी ती छोट्या कंपनीला ॲब्सॉर्ब करते आणि मार्केटमध्ये पुढचे ट्रान्झॅक्शन मोठ्या कंपनीच्याच नावाने चालतात. या ठिकाणी नवीन कंपनी स्थापन होत नाही. नंतर आपण बघितलं एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनच्या केसमध्ये काय होतं? कंपनीचं फक्त नाव चेंज केलं जातं, आतमध्ये सगळं ढाचा कंपनीचा तोच असतो, नाव चेंज केलं जातं, पण ते नाव चेंज करताना कायदेशीर प्रोसेस फॉलो करायला लागते आणि कायदेशीर दृष्टिकोनातून ती कंपनी नवीन कंपनी तिथं स्थापन होते. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण हे अकाउंटिंग स्टँडर्ड 14चीच अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे. तर तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि हे लेक्चर तुमच्या मित्रांसमोर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं. ओके, थँक्यू, धन्यवाद.